नमस्कार. स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. सर्वप्रथम तुम्हाला अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज आपण बाप्पाच्या नैवेद्यासाठी अगदी 10-15 मिनिटांमध्ये बिना खवा, बिना मावा, बिना उकड करता एकदम खूप सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये आपण इथे एकदम मऊसूत आंब्याचा रस घालून आंब्याच्या चवीचे आपण इथे आज मस्त मोदक बनवणार आहोत. तर हे हाताने ओळत बसायची गरज लागत नाही. एकदम पहिल्यांदा जर तुम्ही हे मोदक बनवत असाल, तर एकदम पटकन हे मोदक बनले जातात. तर सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, तर या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मस्त एकदम गोड चुटूक आणि पिवळे जर आता इथे आंबे आलेले आहेत, तर त्याच आंब्याच्या रसापासून आपण इथे मस्त अंगारिका चतुर्थीसाठी इथे आपण मस्त मोदक केले आहेत. तर तुम्हाला माझ्या रेसिपी जर बघायला आवडत असतील, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर बरेच जणांना उकडीचे मोदक जमत नाही, तर त्यासाठी हे एकदम बेस्ट ऑप्शन आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही मोदक करून बघा. चला तर मग आंब्याच्या रसापासून आपण मोदक कसे बनवायचे आणि त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. तर इथे 1 वाटी जाडसर रवा घेतला, 1 वाटी घट्टसर आंब्याचा रस घेतलेला आहे आणि त्यासाठी सपाट वाटी इथे साखर घेतलेली आहे. तर इथे सुकं खोबऱ्याचं पावडर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे आणि गरम करून घेतलेलं 1 वाटी दूध घेतलेलं आहे. एक अर्धा चमचा इथे विलायची पावडर घेतलेली आहे आणि काजू बदामाचे काप घेतलेले आहे आणि केशर घेतलेलं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि कढई छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1-2 मोठे चमचे तूप घालून घेतलेलं आहे. तूप छान गरम झाल्यानंतर यामध्ये जे आपण 1 वाटी जाडसर रवा घेतलेला आहे, ते रवा घालून घ्यायचा आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार बारीक, जाडसर कोणत्याही पद्धतीचा रवा घेऊ शकता. तर तुपाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता. तर आपल्याला हे रवा छान मंद गॅसवर एक 5 ते 10 मिनिटं आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. तर हे रवा आपल्याला छान बुडापासून छान ढवळत आणि छान मिक्स करत आपल्याला छान हे रवा भाजून घ्यायचा आहे. तर जसं-जसं आपण हे रवा भाजत जाल तसं-तसं या रव्याचा छान थोडासा कलर बदलला जातो आणि मस्त या रव्यामधून खमंग वास यायला सुरुवात होते. तर बघितलात तुम्ही एक 7 ते 8 मिनिटामध्ये आपला छान हा रवा थोडासा या रव्याचा कलर चेंज झालेला आहे. तर बघू शकता एकदम मस्त आपल्या इथे रवा छान एकदम फुलून आलेला आहे आणि मस्त आपला इथे रवा छान भाजला गेलेला आहे. तर या स्टेजला आपण कोकोनट पावडर घालून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला या रव्यामध्ये 1 मिनिटभरासाठी छान परतवून घ्यायचं आहे. जर तुम्ही अगोदरच हे रव्यासोबत जर हे कोकोनट पावडर घातलात, तर त्यामध्ये करपण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला रवा भाजून झाल्यानंतर 1 मिनिटभरासाठीच आपल्याला ते कोकोनट पावडर छान या रव्यामध्ये भाजून घ्यायचं आहे. नंतर या स्टेजला आपल्याला इथे यामध्ये गरम करून घेतलेलं दूध घालून घ्यायचं आहे. दुधाबरोबर तुम्ही या ठिकाणी सायपण घातलात तरी पण चालेल. हे दूध घालून आपण छान या रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला जेवढं आपण रवा घेतलं तेवढंच आपण इथे दूध घालून घेतलेलं आहे. तर एकदम जास्तीचं दूध घालून घ्यायची गरज लागत नाही म्हणून आपल्याला जेवढा रवा घेतला तेवढंच आपल्याला या ठिकाणी दूध घालून घ्यायचं आहे. दूध घालून घेतल्यानंतर एक 2 मिनिटभरासाठी आपण हे छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि नंतर आपल्याला या स्टेजला इथे साखर घालून घ्यायचं आहे. तर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता. जर तुम्हाला साखर घालायची नसेल, तर या ठिकाणी तुम्ही चिरून घेतलेला गूळ पण घालू शकता. तर यामध्ये अजिबात आपल्याला दूध किंवा पाणी घालायचं नाही. छान मंद गॅसवर आपल्याला एक 4 ते 5 मिनिटं आपल्याला साखर घालून आपल्याला छान खालीवरी करून घ्यायचं आहे किंवा छान परतवून घ्यायचं आहे. जसं-जसं याला छान परतत जाल, तसं-तसं या साखरेला पाणी सुटतं आणि आपला रवा या साखरेमध्ये आणि या दुधामध्ये छान एक 2 ते 4 मिनिटासाठी आपल्याला मस्त छान शिजवून घ्यायचं आहे. तर यावरती एक झाकण ठेवून आपल्याला हे रवा छान वाफवून घ्यायचा आहे. तर इथे एक 3 ते 4 मिनिटं आपण छान रवा मंद गॅसवर वाफवून घेतलेला आहे. तर या स्टेजला आपण इथे जे आपण आंब्याचा रस घेतलेला आहे, ते आंब्याचा रस आपल्याला या रव्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. जसं-जसं आपण हे आंब्याचा रस या रव्यामध्ये छान मिक्स करत जाल, तसं-तसं या
रव्याचा कलर बदललेला आहे. जर तुम्हाला या ठिकाणी थोडंसं पांढरट होतंसं असेल, तर या ठिकाणी तुम्ही थोडा पिवळा कलर घालून घेऊ शकता. आंब्याचा रस घालून एक 2 ते 3 मिनिटं आपण मंद गॅसवर छान मिक्स करून घेतलेला आहे. नंतर यामध्ये सगळ्यात शेवटी आपल्याला इथे जे आपण वेलची पावडर घेतलेली आहे, ते वेलची पावडर घालून घ्यायचं आहे. आणि यामध्ये केशरच्या काड्या घालून घेतलेल्या आहेत आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे. तर तुम्ही या ठिकाणी केशरच्या काड्या दुधामध्ये भिजत घालून ठेवून नंतर यामध्ये घातलात तरी पण चालेल. तर इथे आंब्याचा रस घालून एक 3 ते 4 मिनिटं आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि छान वाफवून घेतलेलं आहे. तर या स्टेजला आपण इथे जे आपण काजू बदामाचे काप घेतलेले आहेत, ते काप आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवून आणखीन थोडं आपल्याला एक 2 मिनिटभरासाठी आपल्याला याची वाफ काढून घ्यायचं आहे. म्हणजे छान आपला हा रवा आणि हे आंब्याचा रस एकदम एकजीव होतं आणि छान वाफले जातात. तर इथे एक 2 ते 3 मिनिटामध्ये छान हे रवा फुलून वर आलेला आहे आणि मस्त आपल्या या रव्यामध्ये आंब्याचा रस एकजीव झालेला आहे. तर इथे आपण या स्टेजला इथे गॅस बंद करून घेतलेला आहे आणि आपल्याला हे मिश्रण छान थंड करण्यासाठी बाजूला काढून ठेवायचं आहे. तर इथे एक 5 ते 10 मिनिटामध्ये आपलं हे छान मिश्रण थंड झालेलं आहे. तर इथे आपला प्रसादाचा छान बेस बनून तयार झालेला आहे. तर या ठिकाणी तुम्ही याचे लाडू पण करून घेऊ शकता. तर इथे आपण एक मोदकाचा साचा घेतलेला आहे आणि त्या साच्याला आपण मधून तूप लावून घ्यायचं आहे. तर हे मोदकाचे साचे असले ना, एकदम काम आपलं फटाफट होतं आणि एकदम वळत बसायची गरज लागत नाही. तर एकदम पटकन आपल्या इथे मोदक बनवून तयार होतात. तर अशा पद्धतीने आपण या मोदकाच्या साच्यामध्ये आपल्याला हे जे आपण आंब्याच्या रसातलं जे मिश्रण केलेलं आहे, ते मिश्रण आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला या साच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि कव्हर करून घ्यायचं आहे. नंतर मध्यभागी आपल्याला सुकामेवा जे घेतलेला आहे, सुकामेवा घालून घ्यायचा आहे. तर हे मिश्रण आपण छान या साच्यामध्ये भरून घेतलेलं आहे आणि वरच्या साईडला पण अशा पद्धतीने आणखीन थोडं हे मिश्रणाचा गोळा घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला वरच्या साईडनी पण छान हा छोटा गोळा लावून दाबून घ्यायचा आहे. तर हे आपलं स्टफिंगवालं मोदक झालं. तर तुम्हाला सिम्पली साधं मोदक करून घ्यायचं असेल, तर तुम्ही या ठिकाणी साधं मोदक पण करून घेऊ शकता. तर बघू शकता तुम्ही दिसायला किती सुंदर हा मोदक झालेला आहे. तर एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आणि एकदम आंब्याच्या चवीमधला आपला इथे मस्त मोदक बनून तयार झालेला आहे. तर अशाच पद्धतीने तुम्हाला मी आणखीन एक मोदक करून दाखवणार आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने साचा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला मधून तूप लावून घ्यायचं आहे आणि एक इथे हा आंब्यातल्या मिश्रणाचा एक गोळा घ्यायचा आहे आणि आपल्याला मधोमध अशा पद्धतीने दाबून घ्यायचं आहे. मधल्या साईडने आपल्याला सुका मेवा घालून घ्यायचा आहे आणि वरच्या साईडनी या मिश्रणाचा एक गोळा लावायचा आहे आणि छान दाबून घ्यायचा आहे. तर अशाच पद्धतीने आपल्याला इथे सर्व मोदक करून घ्यायचे आहेत. तर बघू शकता एकदम दिसायला सुंदर आणि एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आणि इथे आंब्याच्या रसातले मस्त चवीचे आपले इथे मोदक बनून तयार झालेले आहेत. तर अशाच पद्धतीने आपण सर्व मोदक करून घेणार आहोत. तर इथे मी सगळ्याच मिश्रणाचे मोदक सर्वच बनवून घेतलेले आहेत. तर इथे आपले मस्त तोंडात टाकताच विरघळणारे एकदम मऊसूत आपले इथे आंब्यातल्या रसातले इथे मोदक बनवून तयार झालेले आहेत. तर तुम्ही असे आंब्याच्या रसातले तुम्ही मोदक करून बघा, चवीला अप्रतिम लागतात. तर इथे बाप्पाच्या नैवेद्यासाठी आपण इथे मस्त आंब्याच्या रसातले मोदक केलेले आहेत. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ज्यांना कोणाला उकडीचे मोदक करता येत नाहीत, त्याला किंवा कळ्या पाडता येत नाहीत, तर एकदम अशा साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही मोदक करा. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली? नक्की एक कमेंट करा. तर अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.